पुढे ढकलण्यात आले आहे किंवा कसे? सर्वप्रथम मी अंबरनाथ नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण जे काही अपील दाखल झाले होते विहित काळामध्ये त्याबाबतची माहिती आपणास देतो की अंबरनाथ नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करता दिनांक 17/11/2025 पर्यंत विहित वेळेत एकूण 414 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले होते। त्यापैकी 14 नामनिर्देशनपत्र हे नगराध्यक्ष पदाकरता होते व उर्वरित 400 नामनिर्देशनपत्र हे सदस्य पदाकरिता प्राप्त होते। त्या सर्व नामनिर्देशनपत्रांची दिनांक 18/11/2025 रोजी म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत छाननी करण्यात आलेली होती। सदर छाननीतील निर्णयामुळे व्यथित झालेल्या एकूण 13 प्रकरणामध्ये जिल्हा सत्र न्यायालय कल्याण या ठिकाणी अपील दाखल करण्यात आलेले होते। सर्व अपील 13च्या 13 अपील यांची सुनावणी 24/11/25 रोजी झालेली असून 25/11/2025 रोजी सर्व 13ही प्रकरणातील निर्णय न्यायालयामार्फत देण्यात आलेला आहे। त्यापैकी एक अपील हे आपलं नगराध्यक्षपदाकरिताचं होतं की त्या एका अपिलामध्ये अंबरनाथ नगर परिषदेतील वैधरित्या नामनिर्देशित असलेल्या उमेदवाराचा अर्ज अवैध करण्यात यावा याबाबत अपील करण्यात आले होतं। सदरचा अपील फेटाळण्यात आलेला आहे। त्यामुळे सदरच्या अर्जाबाबतचा निर्णय कुठलाही प्रलंबित नाही आहे। तसेच उर्वरित जे 12 सदस्य पदाकरिताचे अपील दाखल करण्यात आले होते सदरही 12 प्रकरणांमध्ये न्यायालयाने निर्णय दिलेला आहे। त्यापैकी 7 अर्ज हे 7 अपील हे याकरता होते की आपण निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांचे नामनिर्देशनपत्र वैध ठरविले आहे आणि सदरचे वैध ठरविलेले नामनिर्देशनपत्रांची त्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्यात येण्याबाबत अपील झाले होते। सदर 7ही प्रकरणामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेला निर्णय 6 प्रकरणामध्ये तो कायम ठेवलेला आहे व एका प्रकरणामध्ये अपात्र जे केलेले होते 7 प्रकरणं ते सर्वच्या सर्व अपात्रच राहिलेले आहेत। तसेच जे 6 सदस्य पदाकरिताचे अपील झाले होते की ते अवैध करण्यात यावेत की जे आपण वैध ठरविले होते तर त्यातील 5 हे निर्णय निवडणूक निर्णय अधिकाऱ्याप्रमाणे कायम राहिलेले असून एका प्रकरणामध्ये की 8B प्रभागातील एका जागेबाबत न्यायालयाने संबंधित अपिलार्थींचं म्हणणं मान्य करून जे नामनिर्देशित वैधरित्या नामनिर्देशित झालेले उमेदवार होते त्यांची उमेदवारी अवैध ठरविल्यामुळे सदर व्यक्तींचे नाव आपण उमेदवारांच्या यादीतून वगळलेले आहे। विहित प्रक्रियेप्रमाणे दिनांक 26/11ला सर्व जागांचं चिन्ह वाटप करण्यात आलेलं आहे। आता पुढचं सांगतो। आज दुपारीच राज्य निवडणूक आयोगामार्फत सदर काल रात्री दिलेल्या निर्देशान्वये सद्यस्थितीबाबत सर्व जिल्हानिहाय व नगर परिषदनिहाय आढावा घेण्यात आलेला आहे। त्यामध्ये आता राज्य निवडणूक आयोगामार्फत जे निर्देश प्राप्त होतील की ज्या प्रकरणांमध्ये कुठेही अपील पेंडिंग नाही किंवा अपिलाचे निर्णय झाल्यापासून जसं की आपल्याच केसमध्ये आहे की जे अपिलार्थी होते नगराध्यक्षपदाच्या अर्ज अवैध करण्याबाबत गेलेले त्या संबंधितांनी दिनांक 25 रोजी उमेदवारी त्यांची मागे घेतलेली आहे। तर अशा प्रकरणांमध्ये काय करावं याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन घेण्यात येत आहे व त्याबाबत जे निर्देश प्राप्त होतील त्याची सविस्तर माहिती आपणास देण्यात येईल। हो येस आज आम्ही आपला अहवाल पाठवतोय की जे आपले 13 न्यायालयीन प्रकरणं होते त्या 13 न्यायालयीन प्रकरणाची सद्यस्थिती राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येत आहे व त्याप्रमाणे जो अहवाल सादर होईल त्यावर राज्य निवडणूक आयोगाकडून स्पेसिफिक अंबरनाथ नगर परिषदेच्या बाबतीत जे निर्देश प्राप्त होतील ते आपणा सर्वांना कळविण्यात येईल। उमेदवारांनी काय करावं आता? उमेदवारांसाठी काही सूचना आहे का? स्पेसिफिक असं कुठलीही निवडणूक थांबवली किंवा असे कुठलेही निर्देश नाही आहेत। तसेच स्थगित केली किंवा 20 तारखेला घेण्याबाबत हे अहवाल ज्यावेळी आपले तिथं सबमिट होतील केस वाईज
कारण जनरली आता आम्हाला सर्वांना जे पोस्ट मिळालेली आहे, ती तर रद्द केली, पोस्टपोन केली. त्याच्यामध्ये असं स्पेसिफिक अंबरनाथ नगर परिषदची निवडणूक स्थगित किंवा महाराष्ट्रामध्ये 11 नगरपालिकेचं नाव आहे, त्याच्यामध्ये अंबरनाथचं पण समावेश तेच ना त्यामध्ये तोच विषय आहे की आपल्या येथील जे अध्यक्षपदाच्या अर्जाविरोधात गेले होते न्यायालयात, सदरचा अर्ज निकाली निघालेला आहे तो वाद संपला. आणि संबंधितांनी उमेदवारी ही मागे घेतलेली आहे. तर राज्य निवडणूक आयोगाचे जे निर्देश आहेत याची जर आपण पाहणी केली तर त्याच्यामध्ये संबंधित उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्याची पर्याप्त संधी, जसे की 3 दिवसाची संधी मिळावी, असं त्याच्यातून एक म्हणजे अभिप्रेत होतं की तर ती संधीच्या बाबतीत आपल्या इथं ती उमेदवारी मागे घेतलेली आहे. तर आपल्या केसमध्ये काय निर्णय येईल त्याबाबतचा अहवाल आम्ही आता पाठवतोय आणि जो निर्देश आयोगाकडून प्राप्त होतील ते आपणा सर्वांस कळविण्यात येतील. ते आता सध्या घडीमध्ये उमेदवारांनी प्रचार सुरू ठेवावा की निवडणूक 2 तारखेला घेतली गेली तर ते उमेदवार काय करणार? 2 तारखेलाच जर निवडणूक घेतली तर आम्ही काय करणार? कारण दिवस खूप कमी राहिलेले आहेत. आयोग तेच सांगतोय की जशी संदिग्धता आपल्यामध्ये आहे तीच संदिग्धता आहे की स्पेसिफिक त्यामुळेच आपला अहवाल आपण सादर केलेला आहे. जे निर्देश आयोगाकडून प्राप्त होतील किंवा अंबरनाथ नगर परिषदेच्या बाबतीत नगराध्यक्षाचा विषय आहे की जसं काय फक्त सदस्य पदाकरिताचे जर परिस्थिती असेल तर त्या प्रभागातील त्या जागेची निवडणूक प्रक्रिया म्हणजे नव्याने म्हणजे थोडक्यात पुढील म्हणजे पोस्टपोन करण्यात आलेली आहे. 2 तारखेला नोटिफिकेशन आलं की तुम्ही 2 तारखेलाच घ्या, पण तो अन्याय आहे का नाही आमच्यावर आजचा? आज आजच्या तारखेला काय करायचं? सकाळी बातम्या चालू झाल्या, सकाळी 6 वाजता एक आहे. तुम्ही स्पष्ट सांगा की 2 तारखेला निवडणूक होणार तर नाही होणार. त्याच्यानंतर काय होईल? मग आमचे उमेदवार आहेत त्यांना तो प्रॉब्लेम होणार आहे. आज सगळे प्रचार सुरू झाले. प्रचार परिषद आपण घेत आहे की 6 माहिती देण्यासाठी पण प्रचार परिषद आयोजन तेच की केलं. न्यायालयीन प्रकरणांची सविस्तर माहिती आपणास दिलेली आहे. त्याचबाबत प्राप्त परिस्थितीत जो काही नगर परिषद अंबरनाथची परिस्थिती आहे त्याबाबतचा सविस्तर अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे सादर पण करण्यात आलेला आहे. तिकडून जे निर्देश प्राप्त होतील त्याप्रमाणे साहेब, कधीपर्यंत पुढील प्रक्रिया करण्यात येईल. कधीपर्यंत अपेक्षित आहे तुम्हाला निर्णय येईल? सर कसं आहे ना, केलेलं आहे की आम्ही बाबा 6 जागा आम्ही स्थगिती दिलेली आहे, बाकीच्या जागेवर आता जरी आता थोडंसं याच्यात ऑफ द रेकॉर्ड सांगू का, म्हणजे किती नाही म्हणजे 2 तारखेला थांबा ना. आम्हाला कापी ठेवण्यात येईल. नाही, साहेब, बदलापूरला काय केलं? 6च्या 6 इव्हीएम परत पॅक करून टाकलं. सगळे उमेदवार बदलापूरचे इव्हीएम परत कॅन्सल केलं. आम्ही तर अहवाल पाठवलेला आहे, आजच येणं अभिप्रेत आहे. त्या सदर एक लक्षात घ्या, सूचना या 29/11च्या आहेत. त्याचा अर्थ जसा की बदलापूरची परिस्थिती वेगळी आहे, तिथं नगराध्यक्षाच्या प्रकरणामध्ये अपील झालेलं नव्हतं. अंबरनाथच्या परिस्थितीमध्ये नगराध्यक्षपदाचा अपील असल्यामुळे सर्वच निवडणूक प्रक्रिया सदरच्या सूचनेप्रमाणे जर तसा अर्थ जशास तसा घेतला गेला तर ती पुढे जाईल. मात्र आपली परिस्थिती अशी आहे की आपल्या प्रकरणामध्ये जे अपिलार्थी होते, अपील पण निकाली निघालेला असून सदरील अपिलार्थींनी त्यांचं म्हणजे उमेदवारी अर्ज पण मागे घेतलेला आहे. आता कालचे जे पत्र आलेलं आहे राज्य निवडणूक आयोगाचं ते संपूर्ण राज्याकरता आहे. त्याच्यामुळं स्पेसिफिक केस आपण की आज दुपारीच 12 वाजता राज्य निवडणूक आयोगाने याबाबत एक VC घेतलेली आहे. त्यामध्ये सदरील परिस्थिती आम्ही राज्य निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून पण दिलेली आहे. तिकडून जे निर्देश प्राप्त होतील ते आपणास कळविण्यात येतील. कधी अपेक्षित आहे? म्हणजे आज उद्या आजच कारण आयोगाने तसेच आम्हाला म्हणजे बैठकीत त्या सूचना दिलेल्या आहेत. 2 दिवसावर इलेक्शन झालेलं आहे. तेच सांगतो ना, असं स्पेसिफिक नाही आहे ना आपलंच की अंबरनाथचं थांबवा म्हटलेलं नाही किंवा स्पेसिफिक सूचना नाही आहेत. त्या याचा सदरील परिपत्रकाचा जो अर्थ आहे ना, काही ठिकाणी म्हणजे VC मध्ये असे काही जणांनी शंका उपस्थित केलेल्या आहेत की ज्या ठिकाणी उमेदवार मागे घेण्याची परिस्थिती उद्भवणार नाही, की जसं की एखाद्या उमेदवारानं त्यातून एखादा उमेदवाराचा अर्ज अवैध केला, त्यामुळे सदरील उमेदवार न्यायालयात गेला असेल, न्यायालयानं जर त्याचं नामनिर्देशन वैध करून त्याला नंतर समावेश करण्याबाबत आदेश दिले असतील तर अशा केसेसमध्ये त्यांना 3 दिवस विड्रॉलसाठी संधी द्यावी असा अर्थ सुरुवातीच्या पॅरेग्राफमधून येतो. मात्र
आपल्या केसमधली परिस्थिती अशी आहे की ज्या उमेदवारांनी अपील केलं होतं त्या उमेदवारांनी स्वतःचं अपील म्हणजे अपील फेटाळलं जरी असलं तरी स्वतःची उमेदवारी मागे घेतलेली आहे. तर त्या स्पेसिफिक केस वाईज आपण अहवाल सादर केलेला आहे आणि जोपर्यंत त्यांच्याकडून निर्देश कोणतेही स्पष्टपणे येत नाही. उमेदवार काय करू शकत नाही. संदिग्धता नाही विड्रॉल केलेले तरी किती दिवस झाले त्याचा ऑलरेडी तुम्ही रिपोर्ट दिलेला ना आयोगाला. विड्रॉलचं आजचं नाही झालं ना 25 ला. 25 ला झालं. मग तोपर्यंत 29 ला हा कसं काय जी आर निघाला. ही पण संदिग्धताच आहे ना. आणि तुम्ही सांगा की बॅलेट मतपत्रिका सिलिंगचा प्रोग्राम आहे तो पूर्ण झालेला तो पूर्ण झाला. त्याबाबतली माहिती उमेदवार प्रतिनिधी सगळ्यांना दिलेली आहे का नाही. बॅलेट युनिट्स वगैरे काय त्याचं माहिती दिली का आपल्याला. दिलेलीच आहे ना. नाही आम्हाला माहितीच नाही मिळाली. सर्वांना पत्र कुणाला दिले दिली का कुठल्या कुठलं आपल्या शिवसेनेचं कोणी आलं होतं का. आले होते निवडणूक प्रतिनिधी विचारून घ्या त्यांना आले होते. कोण आम्हाला बघा वार्ड वर वाईज सर्वांना पाठवलं होतं की सिलिंग कधी आहे. दाखवा कुठला ग्रुप आहे आमच्याकडे आता कुठलाही. इथं नको नाही साहेब आपण आता चर्चा करू. नाही म्हणजे तो पण एक विषय आहे. नाही, तो विषय- संदिग्ध विषय निर्माण करण्याचा कशाचा विषय आहे विषय ना. तर? ही प्रक्रिया झालेली साहेब, आहे. आपण असं बोलू शकता का म्हणजे ही परिस्थिती संदिग्ध परिस्थिती आहे. मी म्हटलं की नगराध्यक्षपदावर महाग घेतलाय. मग आता 8 राहिले का 7 राहिले. 8 राहिलेलेच आहेत ना. ती 9 होते पात्र 9 होते त्यापैकी एकाने माघार घेतली त्याच्यामुळे 8 राहिलेले आहेत. ते जोपर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्टपणे निर्देश येत नाहीत तोपर्यंत आम्ही ती स्पष्टता देऊ शकत नाही. त्यामुळेच आज राज्य निवडणूक आयोगानं आज उशिराने का असेना राज्य निवडणूक आयोग याबाबत निर्णय घेणार आहे आणि आजच तो निर्णय कळवला जाणार आहे. उद्यापर्यंत हा निर्णय निश्चितच ढकलला जाणार नाही. त्यामुळे आपण सर्वांनी अधिकृत जी माहिती आहे त्यासाठी थोडासा वेळ द्यावा प्रशासनाला अशी सगळ्यांना विनंती आहे. जोपर्यंत अधिकृतरित्या राज्य निवडणूक आयोगाकडनं कुठलीही सूचना प्राप्त होत नाही तोपर्यंत निवडणूक निर्णय कार्यालयाकडनं सगळ्यांना आवाहन आहे की निवडणूक प्रक्रियेतली जी काही प्रक्रिया आपण करणं अपेक्षित आहे ती सर्वांनी करत राहावी. आमचं निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय सुद्धा 2 तारखेच्या मतदानाच्या दृष्टीने जी काही पूर्वतयारी करायची आहे ते करत आहे. अधिकृतरित्या माहिती मिळाल्यानंतरच याच्याबद्दलचा संभ्रम दूर होईल. पण तुमची प्रक्रिया थांबली होती ना. मग आम्ही उद्या आमची कोणतीही प्रक्रिया आम्ही थांबवलेली नाही. 2 तारखेला मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी जी काही पूर्वतयारी करायची आहे ते निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय सध्याही करत आहे. तुमच्याकडनं अमरनगरपालिकेच्या पक्षाला किंवा पत्रकारांना एखादी प्रक्रिया थांबवा अशा तरी लेखी आधी देण्यात आलेले आहेत का. अजिबात नाही. साहेब पोस्टल मतदान थांबवलेलं आहे. पोस्टल मतदान थांबवलेलं आहे. पोस्टल मतदान थांबवलेलं आहे. नगरपालिकेमध्ये प्रक्रिया थांबली होती. आम्हाला जे प्रतिनिधी पाहिजे त्याचे भाग होते. बाकी अजून काय थांबवलं ना. आम्हाला आमचा प्रचार थांबवण्यात आला. उद्या आम्ही काय आम्हाला करणार? साहेब रॅलीचं परमिशन थांबवलं. रॅलीचं परमिशन नाही दिले. नाही आता नाही ना चालत. ऐका ना सगळ्या पालिकाचं बंद होती साहेब. पोस्टल मतदान पण थांबवलं होतं. अशा कोणत्याही सूचना निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून दिलेल्या नाहीयेत. मग पोस्टल- ज्यांना कुणाला परवानगीसाठी अर्ज करायचे आहेत त्याच्यासाठी सिंगल विंडो सिस्टीमचे कर्मचारी आणि अधिकारी नियुक्त आहेत. त्यांनी ते अर्ज दाखल करावेत. आज रात्री उशिरापर्यंत ते अर्ज स्वीकारले जातील. कुठलाही अर्ज तेही घेतलेलं आहे आणि कुठलाही अर्ज बंद झालं ना साहेब. नाही बंद हे संभ्रम जो नागरिकांमध्ये किंवा जे ते टीव्हीवर वगैरे ज्या काही न्यूज येतात त्यामुळे ती संदिग्धता निर्माण काही जणांमध्ये झाली होती. परंतु आमच्याकडून ती स्पष्टता पूर्वीच दिलेली आहे आणि माहितीनुसार जवळपास 43 हे वोटिंग पण झालेलं आहे पोस्टलचं. उर्वरित राहिलेल्यांचंही उद्या पण घेण्यात येत आहे. काही अडचण नाही. आणि साहेब निवडणूक प्रतिनिधी म्हणून आहे. त्याही नेमणुकाबाबतची प्रक्रिया असेल प्रचारासाठीच्या परवानग्या असतील ती सर्व प्रक्रिया सुरू आहे.
तर नेमकी म्हणजे आम्हाला वेळ आलेलं तरी 2 तारखेला पोहोचलं आहे. 2 तारखेला पोहोचलं. नेमकी तरतूद काय आहे आपल्या नियमावलीच्या पुस्तकामध्ये की एखाद्या अशा उमेदवाराने ज्यांनी अर्ज माघारी घेतला परंतु नंतर त्याची केस सुद्धा निघाली तर अशा नाही केसमध्ये ती होऊ नाही शकते. नाही नाही तरतूद काय आहे की एखाद्या प्रकरणात न्याय म्हणजे उमेदवारी अर्ज वैध अवैध ठरविले की 3 दिवसात अपील करण्याची तरतूद आहे. अपील झाल्यानंतर अपिलाचा निर्णय झाल्यापासून 3 दिवस त्यांना विड्रॉलची संधी देण्याची तरतूद आहे. आधीच केलेला आहे ना. हो ना, आता आपल्याकडली केस वेगळी आहे ना त्याबाबत, म्हणून ही स्पेसिफिक सूचना आपण आयोगाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. तर त्याबाबत त्यांचे जे निर्देश प्राप्त होतील ते आम्हाला आपणच कळू. तुमच्याकडेच अजून क्लिअरिफिकेशन क्लेरिफिकेशन म्हणजे जी की आम्ही जसं काहीच कळवलेलं नाही तुम्ही नाही कळवलं. तेवढ्यासाठीच नाही कळवलेलं की चला धन्यवाद. घ्यायला सांगू आम्ही. हो असं नाही. 10-11 वाजेपर्यंत देईल. हो येईल. साहेब निर्णय जर समजा झाला 10 वाजता 11 वाजता तो आम्हाला तातडीने कशा तऱ्हेने कळवण्यात येईल. त्वरित आम्ही तुम्हाला कळवू. सर्व ग्रुपवर शेअर केला जाईल. आपण उमेदवारांचेही अर्ज आहेत म्हणजे आम्ही ग्रुप आहे. राजकीय पत्रव्यवहारांसाठी अधिकृत व्हॉट्सअपवरती ग्रुप तयार केलेला आहे. आपल्या सर्वांचे ईमेल ॲड्रेसेस आमच्याकडे आहेत आणि आम्हाला तुमच्याकडे ही अधिकृत माहिती कळवण्यासाठी आम्ही आमच्या नोटीस बोर्डावरती सुद्धा खाली प्रसिद्ध करणार आहोत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं कार्यालय आज आयोगाचा निर्णय प्राप्त झाल्यानंतर 1 तासापर्यंत कार्यरत असणार आहे. रात्री उशिराही तो निर्णय नोटीस बोर्डावरती आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती ईमेलच्या माध्यमातून आपल्याला कळवला जाईल. याबद्दल मी आश्वस्त करतो. साहेब मतमोजणी प्रतिनिधी पण ते पण स्वीकारतात. हो हो सर्व प्रक्रिया सुरू आहे. चला धन्यवाद.